गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला सकाळी सकाळी आमचं काय चाललंय, आताशी 7 वाजल्यात आणि आमची चिल्ली पिल्ली कशी बघा बसले उन्हाला. एवढं एवढंसं ऊन येत आहे त्या दरवाज्यातनं. तिथं दोघी जणी खुरमुडी करून पार एका मिकीच्या गळ्यात गळ घालून उगणीच आराम करतात. काय सांगू, कुठं कुठं थंडी सुटली खरं सांगा. आमच्या इकडं तर इतकी थंडी सुटली ना, एक स्वेटर घातलाय तरी वाटते आणि दुसरा घाला हवा काय अंगावर, इतकं बही चाललेलं आहे. आणि आज आमच्या करायच्या धपाटी, सकाळ सकाळ धपाट्याचा देत थालीपीठ सगळं करून ठेवलंय. एवढं हाय पीठ सगळं एकाचं दळून आणलं होतं मस्तपैकी, ज्वारी गहू तांदूळ. का रात्री मी बापूला सांगितलं होतं मंडई घेऊन जावा, मग रात्री बापू मंडई आणल्यामुळे तर म्हणलं मिरच्या न्या, थोडी वांगी न्या, परत थोडी मी घेऊन जा मंडई. तेवढंच आपलं सकाळ सकाळ काय तरी होतं. आज का नाही टाका त्यात शिमला मिरची चालली, शिमला मिरची एकदम मस्त छान अशी भरून. आधी काय करायचं, हा तेलात लसूण टाकून टाकायचं हा आणि मग भाजली का नाही, मग नंतर तिखट शेंगदाण्याचा कूट टाकायचा. ही सुकी करायची, सुकी करायची बिगर पाण्याची. बिगर पाण्याची. कुणाला आवडते शिमला मिरची. पाणी पिणी काय वाटायचं नाही काय नाही. आणि सकाळ सकाळचा चहा पण प्याया होय त्या गरम गरम. त्यातले त्या कुत्र्यांना भाकरी आणले होते त्या पिशवीतल्या, काय काय टाकल्या काय रात्री ध्यानातच नाही. थोडं भरून ठेवलं होतं, थोड्या होत्या, म्हणलं यावं घेऊन. रात्री लयच उशीर झाला म्हणून तितक्यांनी आणल्या होत्या महाग. ती म्हणलं तेवढ्या तरी घे की, कुत्री पात तिकडे सर्कल आडी येते ती, तुला काय कळणार नाही. म्हटलं राहून द्या, मी एकदम न्यायला हाय घरी भाकरी. नाही गाडीला आडवी येते, 3 लांब पर्यंत येते, 3 भाकरी असून घ्यायला. मग इकडून आली तर इकडं, तिकडं उतारलं तर तिकडं. जवळ आम्ही गाडीतनं खाली उतरत नाही तेव्हा तिथं येड्या घालते, जवळ घरात जात नाही तेव्हा तिथं दरवाजात. एवढं आहे अवघड आहे. मला म्हणलं भाकरी असं सुद्धा घ्याय नाही, मला तिथं कळत होतं. मी म्हणलं मला आलाय कटाळा, चला आता येईन एक दिवस गटुडं घ्याय नाही सकाळ बापून पैसे द्या. एकामेकीला थंड वाजते ती बघा की, माणसंच नाही. मुक्या प्राण्यांना तर एवढं ज्ञान असतं खरं सांगू, म्हणून मुक्या प्राण्यांना लय जीव लावतो. तुम्ही म्हणता रेशमाता आहे ती कुत्रीन मांजरण लय निस्ती ही करत बसती, पण कसं आहे माहितीये का, माणसांपेक्षा प्राण्यांना जीव लावलेला बरा. ती बघा त्यांना थोडंही केलं की किती माये जवळ येऊन तिथे लगेच बसतात, मांडी येऊन बसते. ती बाहेर कुत्र्यांना लय हाक मारली, कुठं ग चालली म्हणलं तरी ती कुत्री जागेवर थांबते. जसं माणसाला म्हणा बरं तरी ते थांबणार नाही. एका जागेवरती बरी या. सगळ्यांनी चहा प्यायला, आम्ही दोघी चहा पितो या. स्वयंपाक करत करत काम, चहा पेत पेत स्वयंपाक करीत काम करीत करीत चहा. तुका म्हणे काय चहा ना चहा बोलणं काय झालं माहितीये का, खरं सांगू माझं हॉटेलवर गेल्यापासून चहा बंद झालाय सगळा. आम तशीच पाहिजे. चहा लागली होती तिला, असली सवय लागली होती का नाही. आता कसं काय होतंय, आता कसं काय होतंय सांग मला. अयो चहा पिली की उकाडलं बरं का म्हणून मी कापून सोडलं. हा त्याने तर आमच्या डोकं फिकन बांधले हो का. काय करतील घर लागतं. चला आज हाय बुधवार, गप्पा हाणून लय मिळ नाही, उरकावं लागेल काना तर तुमचा लेख घरी जायचा म्हणून चला लवकर या, लवकर उरका. आणि सगळ्यांनी या थालीपीठ धपाट खायला, ढुबळी मिरची धपाट. बापू कुठे गेलं, दूध घेऊ ना. आमचं बापू उठल्या आता दूध आणायचा त्यात. कुठं रानात उठल्या आमचं बापू त्या रानात या. किती गार लागतंय एवढा त्याला देवा मला वाटतं. दे मी घेऊन जाते आणि त्यांचं आवडते. आम्हाला आणि काय करायचं, लसणाचं हे करायचं भया त्या. मग काय लसूण लावून किती झाला काय माहिती, काल किती झालाय. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा काय बाहेर तर बघा कसलं वातावरण झालंय. सकाळी सकाळी एकदम तेज मस्त छान असं. ज्ञानेश्वरी झोपल्या ती पोरं पण आणलेलं का नाही कुत्री मांजरांसाठी. इथं बसल्यात इथं बसल्यात. आली
छान वातावरण झालं नाही तर बापू इथं